हॅलो माय ब्युटिफुल पीपल, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार, जीवन छानपणे जगत असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आज माझे जे मकर राशीचे व्ह्यूअर्स आहेत, 2024 हे येणारं वर्ष त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ द्या. हे माई टॅरोट रिडिंग आणि माई हिलिंग सेंटरकडून युनिव्हर्सलला ही प्रेयर मी करत आहे. चला तर मकर राशी 2024 आपल्यासाठी काय घेऊन आलेलं आहे, कशा पद्धतीची आपली एनर्जी आहे, माझ्याबरोबर या. 2024 आपण फिरून येऊयात. चला माझ्याबरोबर. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, करिअर वाईज आपली काय काय एनर्जी आहे ते आपण पाहणार आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. जरी काय याच्यामध्ये आपल्या अशा काही गोष्टी जर निघून आल्या असतील तर आपल्याला सावध राहण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी ही आपली एनर्जी आपल्याला टॅरोट कार्ड दिलेली असते. याचं कारण एवढंच असतं की तुम्ही सांभाळून राहावं. त्याचं कारण हे नसते की तुम्ही मानसिक ताणतणावामध्ये जगावं. तर दोन्ही पण आपल्याला जे पॉझिटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह वेनच घ्यायचं आहे, निगेटिव्ह आली तरी निगेटिव्ह वेन न जाता आपल्याला ती पण एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह वेन घ्यायची आहे. आणि काय काळजी घ्यायला सांगितलेली आहे आपण त्याच्यावर फोकस करणार आहोत. ओके, माझे मकर राशीचे जे व्ह्यूवर्स आहेत 2024 यांच्यासाठी येणारं वर्ष कशा पद्धतीचं असेल, प्लीज युनिव्हर्सल गाईडलाईन करा. थँक्यू एंजल्स, थँक्यू युनिव्हर्सल. ओके, चला. कार्ड आपण शफल केलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. म्हणजे मकर राशीचे व्ह्यूअर्स आहेत, काय घेऊन आलेलं आहे? वा, विक्ट्री. बॉटम ऑफ द डेकची एनर्जीज आपल्याला विक्ट्रीची निघून आलेली आहे. जे पण तुमचे एम्स आहेत ते सगळे फुलफिल होणार आहेत. मी कार्ड बघूया, त्याच्यानंतर आपण त्याचं मिनिंग समजून घ्यायचा प्रयत्न करूया. द लव्हर. रिलेशनशिपमध्ये जर आपण असाल आणि ते रिलेशनशिप आपल्या मॅरेजपर्यंत घेऊन जायचं असेल तर यावर्षी आपल्याला ती एनर्जी आहे चॅरिएट. वा, व्हेरी गुड. काय कार्ड आलेले आहे, चॅरिएट. खूप साऱ्या गोष्टीवर आपलं कंट्रोल असणार आहे. खूप सारा अचिव्हमेंट तुम्हाला यावर्षी मिळणार आहे. खूप मोठा सक्सेस रेशो इथं आपल्याला दिसायला लागलेला आहे. खूप मोठी लोक, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेली, इवन दो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक चांगल्या की पोस्टवर असणारी, जिथे तुमचं ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड आपली जी कामं होत आहेत त्या रिलेटेड बसलेले लोक जे आहेत ते आपल्याला यावर्षी सहकार्य करणार आहेत. आणि तुमचं काम पॉझिटिव्ह कशा पद्धतीनं होईल यासाठी युनिव्हर्सल आपल्याला वाव द फुलची एनर्जी निघून आलेली आहे. काय कार्ड आहेत, व्हेरी गुड. द फुलची एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेली आहे की अतिशय एक प्रॉस्पेरिटी, एक अबंडन्स, एक गुड अपॉर्च्युनिटी, एक न्यू करिअरची सुरुवात, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये एक अतिशय सुंदर असं हे 3 मेजर आर्कानाचे जे कार्ड आलेले आहेत त्या कार्डवरनं तर मी असं म्हणेन की एक अतिशय जीवनाची 2024 हे वर्ष जे आलेलं आहे आपल्यासाठी खूप अबंडन्स घेऊन आलेलं आहे, फार मोठा सक्सेस रेशो घेऊन आलेला आहे. तर तुम्ही तयार राहा त्यासाठी. वाव, द हेरोफंटची एनर्जी निघून आलेली आहे. गुड. एक धर्मगुरू स्वरूपामध्ये, एक गॉडफादरच्या स्वरूपामध्ये आपल्याला खूप सारी लोक येणार आहेत आणि आपल्याला मदत करणार आहेत. काय कार्ड आलेले आहेत, व्हेरी गुड. वाव, जजमेंटची एनर्जी, जजमेंटची एनर्जी आलेली आहे. द हेरोफंटची एनर्जी आली आहे. द फूल आले, द चॅरिट आले. लव मेजर आर्कानाचे आपल्याकडं पहिलीच एक जे आलेली आहे ते 5 कार्ड निघून आलेले, 5 एनर्जी निघून आलेले आहेत. अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं आपलं 2024 हे वर्ष जे येणं आज यायला लागलेलं आहे, अतिशय वाजत गाजत आलेलं आहे. मोठा बिग सक्सेस रेशो आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. एस ऑफ पेंटिकल. काय पाहिजे? फायनान्स आपल्याला स्ट्रॉंगनेस पाहिजे आहे. फायनान्स अकाउंट आपला चांगला पाहिजे आहे. फायनान्स बॅलन्स आपला चांगला पाहिजे आहे. गुड, व्हेरी गुड.
येस, कॉंग्रॅच्युलेशन. वाव, टेम्परन्सची एनर्जी पण निघून आलेलं आहे. आपल्याला हेल्थ रिलेटेडही थोडीफार काळजी घ्यायला सांगितलेलं आहे, कारण इतके सारी कामं करता करता तर आपलं काय होणार आहे की थोडंसं कुठं ना कुठं तर मेंटली हेल्थ, फिजिकली हेल्थ या दोन्हीवरही परिणाम होणार आहे. यासाठी आपल्याला हिलिंग, मेडिटेशन या पण गोष्टीचा आपल्याला काळजी घेण्यासाठी सांगायला लागलेलं आहे. व्हेरी गुड. 9 ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे. 9 ऑफ कप्स एनर्जी याचा अर्थ काय होतो की तुम्ही जे ठरवलेलं आहे, ज्यासाठी तुमचं एक पूर्ण तुम्ही लाईफ त्याच्यामध्ये घातलेलं आहे, जी एक एवढ्या वर्षाचं कष्ट तुमचं चाललेलं आहे, जे त्याचे एक फ्रुटफुल रिझल्ट, एक मॅनिफेस्टेशन तुम्ही जे युनिव्हर्सलला केलेले आहेत, जे विश मागितलेले आहेत, त्या विशच्या रिलेटेड येत आपल्याला 9 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. क्या बात आहे मकर राशीवालो, क्या बात आहे. पेज ऑफ पेंटिकल्स, व्हेरी गुड. एक क्रिएटिव्हिटी, तुम्ही जे काही एक नवीन तयार करत आहात, म्हणजे स्वतःचा छंद असेल, काही नवनिर्मिती असेल, काही नॉलेज अपडेट करायचं असेल, काही शिक्षण काही घ्यायचं असेल, कुठेतरी एक चांगली ग्रोथ करायची आहे, तर या क्रिएटिव्हिटीमधून जी तुमची एक फायनान्स ग्रोथ होणार आहे ती या स्वरूपामध्ये होणार आहे. एस ऑफ पेंटिकलच्या स्वरूपामध्ये होणार आहे. भरभरून अशा पद्धतीनं तुमच्याकडं फायनान्स अट्रॅक्ट व्हायला आलेलं आहे. गॉड ब्लेस यू मकर राशीवालो. 4 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. काय बोलणार मकर राशीवाले, इथं तर आपल्याला सगळंच दिलेलं आहे, तर मी याच्यामध्ये सांगणार काय आहे तुम्हाला ऑलरेडी. कारण तर एवढ्या साऱ्या छान गोष्टी पाठवून दिलेल्या आहेत. चला तर मी पुन्हा एकदा आपल्याला कार्डप्रमाणे आपली एनर्जी वर्णन करते. पहिली आपल्याला जी मेन एनर्जी निघून आलेली आहे द लव्हरची. जे पण कोणी लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील आणि त्यांना आपलं मॅरेजपर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा आहे 2024 या वर्षीचा, आणि याच्यामध्ये आपल्याला जात, धर्म, पंथ, भेद, इकॉनॉमिक कंडिशन, सामाजिक स्टेटस या सगळ्या गोष्टी आडव्या येत होत्या. आणि आत्तापर्यंत जर आपला हा प्रस्ताव पुढेपर्यंत गेला नव्हता किंवा थोडा मोठ्यांची आपल्याला मान्यता मिळालेली नव्हती, तर इथं आपल्याला हेरोफंट आणि द लव्हरच्या एनर्जीनं हे दोन्ही कार्ड जे आहेत निर्विघ्नपणे हे आपलं जे आहे मॅरेज सक्सेसफुली पार होणार आहे आणि आपल्याला पुढं जाणार आहे, या रिलेटेड आपल्याला एनर्जी ही निघून आलेली आहे. त्याच्यानंतर जी आपली जी पण नेक्स्ट एनर्जी आलेली आहे, चॅरिटची एनर्जी निघून आलेली आहेत. जे पण स्टुडंट आहेत, जे पण एज्युकेशनमध्ये आहेत, जे पण करिअरच्या लाईनमध्ये आहेत, तर त्यांनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं किंवा ज्याचा पाठपुरावा करून त्यांचा जो एक स्टडी चाललेला होता, जो एक फोकस त्यांनी ठरवलेला होता, तर ते त्यांना ज्या पण क्षेत्रामध्ये त्यांना ॲडमिशन पाहिजे आहे त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. ज्या पण एक्झामसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर ते तयारी करत असतील तर ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्यांना एक चांगला रेशो मिळणार आहे. कारण आपल्याकडे इथे सक्सेसची बॉटम ऑफ द डेकची जी एनर्जी आलेली आहे, 6 ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. 6 ऑफ वँड याचा अर्थ असा होतो की आपण ज्या पण गोष्टीसाठी एक पूर्णपणे स्वतःला एक बहल केलेलं होतं आणि त्यासाठी जे तुमचे कष्ट चाललेले होते, तर त्या कष्टाला आपल्याला यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं फळ मिळणार आहे. मग इथे एज्युकेशन असेल, इथे प्रमोशन असेल, इथं तुम्हाला अदर कंट्रीजमध्ये जाऊन स्वतःला एक सेटल व्हायचं असेल, इथं विजा रिलेटेड तुमचं काही चाललेलं असेल, तर इथं आपल्याला जी एनर्जी निघून आलेली आहे ती यशच्या स्वरूपामध्ये निघून आलेली आहेत. ज्यांना पण कोणाला या मकर राशीचे जे काही लोक आहेत आणि यांना जर कोण बाहेर अदर स्टेटमध्ये, अदर कंट्रीजमध्ये, स्टेट आहे, कंट्री आहे, तर ट्रॅव्हलिंग करण्याची आपल्याला यावर्षी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर ही तर चॅरियटच्या याच्यातून आपल्याला हे पण एक सांगायला आलेलं आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जिथे पण करिअर करत असाल, जिथं पण तुमचं चाललेलं आहे स्वतःच्या ग्रोथसाठी, आणि अडचणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं फारशा यावेळेला येणार नाहीत. तुमचं काम इझीमध्ये होऊन जातील. लोक तुम्हाला त्या पद्धतीनं अप्रोच होत राहतील, लोक तुम्हाला त्याप्रमाणे गाईडलाईन करत राहतील, लोक त्याप्रमाणे तुमचं काम करत राहतील आणि तुमचा मार्ग यशस्वीतेकडे घेऊन जायला ह्या साऱ्या लोकांची अतिशय मदत होणार आहे. द फुलची एनर्जी आपल्याकडे आलेला आहे. तुमचा जो प्रवास आहे, जो एक 0 पासून पुन्हा एक टॉप लेवलपर्यंत जो तुम्ही एक प्रवास केलेला आहात, तर त्याला कुठे ना कुठेतरी यावर्षी अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला सक्सेस रेशो इथं दिसून यायला लागलेला आहे. द फुलची एनर्जी याचा अर्थ असा असतो की एक तुमचा जो प्रवास यावर्षी जर्नी जो आहे त्या रिलेटेड आपल्याला ही फुलची एनर्जी पण आपल्याला दाखवायला लागलेली आहे. अतिशय एक स्वतः एक बटरफ्लायप्रमाणे एक जीवन जगणार आहे. जे पण एक मानसिक ताणतणाव बऱ्याच वर्षापासून तुमच्या लाईफमध्ये चाललेले होते, ते कुठे ना कुठेतरी एक त्याचं कार्मिक अकाउंट पूर्णपणे झालेलं आहे. ती एक सर्कल पूर्ण झालेली आहे आणि ती चेन ब्रेक होऊन तुमच्या जीवनामध्ये एक बटरफ्लायच्या
गतीनं एक तुमच्या स्वतःला एक पंख लाभलेले आहेत आणि त्या पंखाला तुम्हाला एक एंजल्स खूप छान पद्धतीने तुम्हाला मदत करायला युनिव्हर्सलची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अट्रॅक्ट झालेली आहे, अप्रोच झालेली आहे आणि याचा परिपूर्णपणे फायदा तुम्ही यावर्षी घेणार आहात. प्रत्येक ठिकाणी जिथे पण तुम्ही पाय टाकाल त्या ठिकाणी आपल्याला एक यशाची गती खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. हे आपल्याला द फुलची एनर्जी सांगायला लागली आहे. द हेअरपंची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे. चॅरिटची जी एनर्जी होती तीच हेअरपंची पण एनर्जी आहे. ज्या फक्त इथे आपल्याला हे सांगायला आलेलं आहे की नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करताना त्याचा एक व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करा, एक छान पद्धतीनं कन्सल्टिंग घ्या, ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन चांगल्या आहेत अशा लोकांना अप्रोच व्हा, त्यांच्याकडून स्वतःचं एक अपडेट नॉलेज वाढवा. कारण इथे आपल्याला बिझनेस रिलेटेड पण आपल्याला एनर्जी दिसायला आलेली आहे. जेव्हा पण आपण एक नवीन बिझनेस चालू करतो किंवा जेव्हा आपण एक पार्टनर म्हणून आपण एखाद्याला घेतो तर इथं पार्टनरची पण आपल्याला एनर्जी दिसायला लागली आहे. द लवर आणि हेरोपंची हे दोन्ही एनर्जी जी आहेत आपल्याला दोन्ही एनर्जी एक पार्टनर रिलेटेड दिसायला आहे. जो पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ॲक्च्युली तो पार्टनरच्या पण येण्यामुळं तुमचं जो एक करिअर आहे, फायनान्स आहेत त्याच्यामध्ये पण एक छान पद्धतीनं आपली ग्रोथ होऊ शकतो. तर तो पार्टनरचा सुद्धा पायगुण एक चांगल्या पद्धतीनं तुमच्या लाईफमध्ये यायला लागलेला आहे. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक सक्सेस अचिव्हमेंटपर्यंत या घेऊन जाणार आहेत. आणि इथे आपल्याला ही पण एनर्जी आहे की अरेंज मॅरेज पण होऊ शकतं, लव्ह मॅरेज पण होऊ शकतो. या दोन्ही रिलेटेड पण आपल्याला ही कामं ही जी एनर्जी आहे दोन्ही पण गोष्टी होण्यासंदर्भात येस आपल्याला हे कार्ड आपल्याला आन्सर द्यायला लागलेलं आहे. जजमेंटची एनर्जी आलेली आहे. कुणाचे जे लिगल इश्यूज आलेले होते तर लिगल इश्यू रिलेटेड थोडंसं इथे आपल्याला सावधानतेची काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. कारण जजमेंटचं कार्डच आपल्याला हे सांगत आहे की जज असं कुणाला नाही करू शकत, पण फेवरेबलच आहे असं नाही आहे की हे निगेटिव्ह आपल्याला आन्सर द्यायला लागलेलं आहे. जजमेंट म्हणजेच तुम्ही जे जज करून चाललेला आहात की ही गोष्ट होऊ शकते नाही होऊ शकत नाही असं नाही आहे. साधारणपणे आपण जज करून जे चाललेलं आहात त्या गोष्टीला आपण इथे येस आन्सर आलेला आहे. पुढची आपल्याला एनर्जी आलेली आहे एस ऑफ पेंटिकलची एनर्जी आलेली आहे. युनिव्हर्सलला आपल्याला आणखीन खूप साऱ्या एक नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाठवून द्यायला आलेल्या आहेत. त्या गोष्टीचा तुम्हाला स्वीकार करण्यासाठी सांगायला लागलेला आहे. फायनान्स रिलेटेड पण आपल्याला एक बँक बॅलन्स खूप चांगला स्ट्रॉंग पद्धतीनं आपल्या लाईफमध्ये यायला लागलेला आहे हे पण आपल्याला सांगायला आलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन ज्या पण एक तुम्हाला नवीन गोष्टी करायचा तुम्ही जो काही प्लॅन केलेला आहे, कारण इथं जे आहे ते आपली क्रिएटिव्हिटी दाखवायला लागली. जी आपली क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीला आपल्याला स्कोप मिळणार आहे आणि या क्रिएटिव्हिटीतून आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायनान्स मिळणार आहे. कारण इथे पण आपल्याला जो आहे हा एक फायनान्स रिलेटेड एनर्जी दाखवते आणि ही एक मेजर अर्थाण्याचंच कार्ड आहे. हे पण फायनान्स रिलेटेड एनर्जी दाखवते. दोन्ही जे कार्ड आहेत अतिशय एक सक्सेसफुली अशा पद्धतीनं आपला फायनान्स बँक बॅलन्स फुगत चालल्यासारखा इथे आपल्याला थोडक्यात दिसायला आलेला आहे. पण टेम्परन्सची एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेलं आहे. आता इतक्या साऱ्या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये करता काय होणार की स्वतःच्या आरोग्याकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करू शकता. तर इथं आपल्याला एक हिलिंग मेडिटेशन, जिम, योगा, प्राणायाम, वॉकिंग जे पण आपल्याला शक्य होतील त्या गोष्टी, कारण इम्युनिटी पॉवर पण या साऱ्या गोष्टी एवढी मोठी कामं करायची म्हणजे आपला इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग पाहिजे, आपली हेल्थ चांगली पाहिजे, आपलं माइंड सेट पाहिजे. तर आपल्याला या साऱ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो. इथे आपल्याला 4 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. थोडक्यात काय हे विचार करण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे, जी कृती आहे, इतकं सारं युनिव्हर्सल तर आपल्याला द्यायला लागलेलं आहे, पण तुम्ही फक्त त्याच्याकडे बघतच बसायचं काम करायला लागलेलं आहे. तरी इथं आपल्याला 4 ऑफ कप्सची थोडक्यात ती एनर्जी सांगत आहे की हां ॲक्च्युली हे तुमच्या लाईफमध्ये घडायला लागलेलं आहे. याचा तुम्ही फायदा उचला आणि युनिव्हर्सल तुम्हाला मदत करायला लागलेलं आहे, एंजल तुम्हाला मदत करायला आहे, गॉड ॲन्सेस्टर तुम्हाला मदत करायला लागले आहे. सगळीकडनं तुम्हाला ब्लेसिंगच्या स्वरूपामध्ये 2024 हे वर्ष जे आहे अबंडन्स घेऊन आलेलं आहे. तर तुम्ही फक्त त्यासाठी तयार राहा, प्रिपेअर राहा आणि माइंड स्ट्रॉंग ठेवा, हेल्थ चांगली ठेवा. बोलण्यामध्ये तर आपण एक्सपर्ट आहातच. बोलण्याच्या याच्यानुसार जे अचीव करणार आहे ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. एकंदरीत बघता इथं मला असं नाही वाटत की ओशोचा डेक काढायला पाहिजे आहे आणि इतकी छान एनर्जी पडलेली असताना आणखीन काय ॲडवाईस घ्यायला पाहिजे आहे. तरी पण सावधानता काय त्यांनी सांगायला लागलेलं आहे ते पण आपण पाहणार आहोत. यासाठी आपण ओशोचा डेकचा पण वापर करणार आहोत. ओके,
एवढे दिवस जे जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत होतं की अरे मी काही नाही करू शकणार आहे, किंवा मी तिथंपर्यंत नाही जाऊ शकणार आहे, किंवा माझे बरोबरचे आहेत ते तर कुठं टॉप लेवलला जाऊन बसलेले आहेत, पण मी तर आत्तापर्यंत काहीच नाही मिळवलेला. हा जो एक पास्टमध्ये घडलेला जो एक्सपिरियन्स आहे, जे पास्टमध्ये तुमचं जे एक टॉवर मुवमेंट आलेल्या होत्या, एक डेव्हिल मुवमेंट आलेल्या होत्या, त्या एनर्जीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी इथे आपल्याला ॲडवाईस द्यायला लागलेला आहे. आउटसाइडरची एनर्जी आपल्याकडे आलेली आहे. आता आपल्याला असं बंद कुलपामध्ये राहून बाहेरची दुनिया नाही बघायची आहे, तर तुम्हाला बाहेरच्या दुनियामध्ये स्वतः जायची आहे. इथे आपल्याला एनर्जी पडलेली आहे. आत थांबून आता आपल्याला नाही बघायचं आहे. ड्रीमची एनर्जी पडलेली आहे, जे मगापासून मी तुम्हाला डिस्क्राईब करते. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्वप्न हे तुमचं सत्यामध्ये यायला आलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपली परिपूर्णतेकडे घेऊन चाललेली आहे. कारण हा 2024 हा जो आहे तुमचा टाईम चालू झालेला आहे. पुन्हा आपल्याकडे पास्ट लाईफची एनर्जी आलेला आहे. भविष्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या होत्या, ज्या दुःखद असतील, टॉवर मुवमेंटच्या असतील, मनाला क्लेशदायक असतील, त्रासदायक असतील, खूप सारी स्वप्न तुमची आहे चकनाचूर झालेली असतील, तर आपल्याला त्या एनर्जीतून बाहेर पडायचं आहे. कारण तो एक पास्ट होता, पण जो आता प्रेझेंट चाललेला आहे, जे फ्युचर यायला आलेलं आहे, ते अतिशय आपल्या समोर भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये यायला आलेलं आहे. पॉलिटिक्सची एनर्जी निघून आलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलण्याची खूप सवय असते, तर इथे आपण लोकांना ओळखायला शिकायला पाहिजे. लोक ओळखायला अजूनही तुम्ही फार कमी आहात. लोकांना ओळखायला शिकायला पाहिजे. खूप खूप बाबतीत तुमच्या लाईफमध्ये पॉलिटिक्स चाललं जातं. याच्यातून होणाऱ्या गोष्टीमध्ये पण नुकसान होऊ शकतो. कम्पॅरिझन इतरांशी करायचं नाही. तुम्ही स्वतः एक वेगळी व्यक्ती आहात. स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःचं एक जीवन आहे, स्वतःचं एक माइंड आहे, स्वतःची एक थॉट प्रोसेस आहे. त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. इतर कुणी काय करतं त्याच्याशी आपल्याला फारसं देणं ठेवायची गरज नाही आहे. अबंडन्सची एनर्जी जी निघून आलेली आहे, सुरुवातीपासूनच जे माझे टॅरोट कार्ड जे गाईडलाईन आपल्याला करायला आलेलं आहे, त्याच रिलेटेड आपल्याला कन्फर्मेशनसाठी अबंडन्सची एनर्जी निघून आलेली आहे. इंटेन्सिटी, आपली विचाराची जी गती आहे, त्या विचाराच्या गतीला कमी करायला पाहिजे आहे. आणि ट्रॅव्हलिंगची लास्ट एनर्जी आपल्याकडे आलेली आहे की तुम्हाला जिथे पण कुठं फिरायचं आहे तिथे फिरा, जिथे पण कुठं जायचं आहे तिथे जावा. तुम्हाला फॉरेन कंट्रीचे ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा खूप चांगले चान्सेस आहेत. एज्युकेशनसाठी सुद्धा खूप चांगले चान्सेस आहेत. विजाचे पण खूप चांगले चान्सेस आहेत. बिझनेससाठी पण अदर कंट्रीजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा बिझनेस सेट करायचा असेल तर ते सुद्धा खूप चांगली एनर्जी आहे. एकंदरीत बघता आपले लव रिलेशनशिप, आपली फॅमिली रिलेशनशिप, आपली आर्थिक ग्रोथ, आपली करिअर ग्रोथ, आपली एज्युकेशन ग्रोथ, प्रत्येक गोष्टीमध्ये येस येस येसचा आन्सर आलेला आहे. कारण आपल्याकडे खालचं जे आहे द एम्प्रेसची एनर्जी आलेली आहे, आणि इकडे जे आलेले आहे 6 ऑफ पॅन्टची एनर्जी आलेली आहे. विक्ट्रीचं कार्ड आलेलं आहे, एक अबंडन्सचं कार्ड आलेलं आहे. पुन्हा इथे आपल्याला अबंडन्सचं कार्ड आलेलं आहे. तर आपण प्रयत्न करत आहोत. प्रत्येक प्रयत्नाला आपल्या यश येतच राहणार आहे. तर ही आजची आपली राशी होती मकर राशी 2024 या वर्षीची. ज्याप्रमाणे इथे आपल्याला एनर्जी निघून आलेली त्या पूर्णपणे मी सविस्तरपणे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जितके आपल्याला याच्यातलं गोष्टी लागू होतात तेवढ्या घ्या, ज्या गोष्टी आपल्याला लागू होत नाही त्या आपण सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा उद्याच्याला मी याच वेळेला याच टाईमला कुंभ राशी 2024 बरोबर भेटणार आहेत. थँक्यू व्हेरी मच अगेन.